मनीषा बुंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर के मोमिनपुरा में हुसैनिया मदरसा हैदरी मस्जिद के पास एमएससीबी दस्ता बिजली चोरी की सूचना मिलने के बाद मोमिनपुरा घर क्रमांक 685 में बिजली चोरी की कार्रवाई कर रहे थे। इस दौरान आरोपी मोहम्मद मुस्तफा मुजफ्फर अली के घर उसका रिश्तेदार पहुंचा और अधिकारी कार्रवाई न कर सके, इसलिए उनके साथ हाथापाई करने लगा। दूसरे आरोपी की पहचान अली सरवर सफदर अली के रूप में हुई है। दोनों को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है और आगे की जांच कर रही है। 3:15 वाजताच्या सुमारास एमएससीबी पथक हे विद्युत चोरीची कारवाई हैदरी मस्जिद जवळ मोमिनपुरा येथे करत असताना घर नंबर 685 हुसैनिया मदरसा जवळ हैदरी मस्जिद मोमिनपुरा येथे आरोपी मोहम्मद मुस्तफा मुजफ्फर अली याच्या घरात विद्युत चोरीची कारवाई करत असताना त्याचा नातेवाईक दुसरा आरोपी अली सरवर सफदर अली हा सदर ठिकाणी आला व कारवाई दरम्यान सदर कारवाईत सहभागी असलेले एमएससीबीचे सहाय्यक अभियंता सुबोध मंडपे यांनी कारवाई करू नये म्हणून कारवाई करतानाचे कागदपत्र हिसकावून घेतले व त्यांना धक्काबुक्की केली। सदर प्रकरणात एमएससीबीचे सहाय्यक अभियंता सुबोध मंडपे यांनी तहसील पोलीस स्टेशन येथे घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार दिल्याने तहसील पोलीस स्टेशन येथे CR नंबर 460/2024 BNS 132-126-2 115 352 351 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरची तक्रार प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई दरम्यान वरील नमूद दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यात जे आरोपी ताब्यात घेण्यात आलेले होते त्यांचं नाव आहे मोहम्मद मुस्तफा मुजफ्फर अली व अली सरवर अली सफदर। यांचं यापूर्वीचं काही क्रिमिनल पार्श्वभूमी नाही आहे, परंतु विद्युत चोरीचा प्रकार त्यांच्याकडून लक्षात आल्याने सदर प्रकरणात एमएससीबीने विद्युत चोरीची कारवाई केलेली आहे।